चेअरमन उद्या गावात ते साहेब येणार आहे. कोणतं साहेब येणार आहे? ते नाही का ते आपल्याला आदर्श गाव पुरस्कार भेटणार आहे आपल्या गावाला. कवा? उद्या येणार आहे तो साहेब. म्हणजे गाव बघायला सगळं हा करायला. जवळपास 99% डनच आहे. गावाला आदर्श गाव पुरस्कार आणि सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार. आणि म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्ही जे बांधारे बांधले रस्ते केले ते आता सरपंच त्यांचं नाव लाटणार का त्याच्यावर? हा तर ते सरपंच आणले आदर्श सरपंच तेच होणार ना. नाही 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 हे असं काही व्हायला नाही पाहिजे गटे. मग तो साहेब अडवायचा का? नाही साहेब अडवलं तर आपले केस होईल. सरकारी कामात अडथळा म्हणते. साहेब नाही अडवायचा पण असं काहीतरी डोक्यालिटी लावावं लागेल. काहीतरी तो फिल्म कर ना अशी काहीतरी फिल्म. हा म्हणजे काय होईल की आदर्श गाव पुरस्कार बी नाही मिळाला पाहिजे सरपंचाच्या काळात आणि सरपंचाला बी काही मिळाला नाही पाहिजे पुरस्कार. मग श्यामला पाठवायचं ते साहेब आणायचा हा आणि म्हणायचं मीच किरण बिरडे श्याम असं म्हणणार. सरपंचाला ओळखीत येत ना सगळे. हा राव ते एक गोल आहे राव युट्यूब मुळे हा ना सगळे युट्यूब मुळे ओळखीत येत. काय करू आपण त्यांना उद्या गावात पाहायला येणार आहेत ना. उद्या म्हणजे काय पाहणार की गावात दारूबंदी नाही आपण चालू ठेवायची. गावात स्वच्छता पाहिजे त्यांना पण आपण घाण करायचं काम चालू करायचं. बर गावात म्हणजे असे कुठं नाही करायचे का ते निशियाराच आणला पाहिजे. आदर्श गाव नाही याला तात्काळ सुधारण्याची गरज आहे या गावाला. बिना आदर्श गाव. हा बिना आदर्श. मी काय करतो आता कुणाला तरी हाताशी धरतो आणि गावात जेवढे संडास आहे का त्याला बाहेरून कुलप लावून घेतो. मी सकाळी लोक रस्त्यावर रांगोळी काढायला बसते. करू करू आपल्या विज्ञान सांग चालते झाल्या तिने सांज करून सिंगार सांज वाट पाहत मी ग येणार साजन माझा. लयच मूड दिसतोय आज बाळा. काय रे बाळा? काय नाही नरसबाईकडे गेलतो जरा. हा का? हा त्याला डोकं दुखत होतं. एक गोळी घेतली म्हणली ह्या गोळीनं तुमचं डोकं एकदम गार होईल. बरं बरं पुढच्या वेळेस तुला एक औषधाच्या बाटलीच द्यायला सांगतो म्हणजे पुरा गार होती. काय आला? बरं जाऊ दे नरसबाईचं नंतर बघू. हा. गंठन सांग बरं. उद्या आहे ना ते गावात साहेब येणार आहे. साहेब हा काय आला? ते आपल्या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार आणि सरपंचाला आदर्श सरपंच पुरस्कार भेटणार. हा आयला लय भारी होईल मग राव. नाही नाही ते भारी तर नाही झालं पाहिजे. मग आपल्याला त्याचं उलट करायचं. अरे आम्ही सगळे काम करायचे सरपंचानी आई तर नाही का श्रेय घ्यायचं काय हाणून पाडायचा पुरस्कार आपल्याला. पण आता मी सरपंचाचा गडी येणं असं कसं होईल राव? चेअरमन अरे कोणाचा माणूस कुठेही फुटू शकतो पैसा असल्यावर. पण दिसला पाहिजे ना तो पैसा. पैसे काय हा. दे तुझ्या हाताला. जा मज्जा कर. आईच कर जिले आपली जिंदगी. आता पुरस्कार नाही गाव स्वच्छ नाही. आता सांग गंठन काय करायचं. झालं झालं ना? कामाला लागत लगेच. लगेच. आता आहे ना ही बाळूचा कार्यक्रम झाला आता कांबल्याकडे जायचं. चला काय काळजी करू नका. हा पैसे रोख भेटणार तुम्हाला पर पर्सन 500 100% देणार. फक्त आहे ना रस्त्याच्या एकदम कडेकडेनी. हा मला जायची गरज नाही. फक्त रोडचा कड मोकळा दिसलाच नाही पाहिजे. सगळीकडे नुसती रांगोळीच रांगोळी. तात्या 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 अहो तात्या अहो तात्या 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 तात्या. हा बोला ना. हे तुमच्यासाठी ड्रम आणलेला आहे. हा आता हे ड्रमचं करायचं काय? आज हे तुम्हाला गिफ्ट आहे. गिफ्ट. आपले चेअरमन कडून तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलेलं आहे. चेअरमनने आपल्यासाठी योजना राबवलेली आहे. आता काय मला सांगा तात्या, कधी बघा सकाळ दुपार संध्याकाळ टीम टाइम किंवा रात्रीच्या टायमिंगला कधी गेलं दरवाजा उघडला दरवाजा बंद केला न चालू केला डबड भरून नेलं दरवाजा बंद केल्यानंतर तेच पत्र त्याच भिंती. बरोबर आहे की नाही? बरोबर ना. अहो दमट वातावरण असं घुसमटल्यासारखं होतंय आहे का नाही? आता आपल्या चेअरमनने अशी योजना आणलेली आहे की मस्त पैकी आपल्याला होम हावरीज आवर. काय पॉलिसी काय? होम हावरीज आवर. कोणत्या बी वावराने जा मोकळ्या असं स्वच्छंद अशा मस्तपैकी आपल्या मोकळ्या मैदानात वावरात पटांगणाला जिथं वाटण तिथं बसायचं. मस्तपैकी तो दरवणारा वारा ते कवळ ऊन वाहराना वारा सुगंध असा फील घेत एकदम मोकळ्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायचा कार्यक्रम करायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही सिम्बॉलिक बोलतोय मी पण महत्वाचं आहे. हा आपल्याला आता विषय असा आहे की पर पर्सन काय पर पर्सन आपण प्रत्येक व्यक्ती मागं 500 रुपये असा सरपंचांच्या विरोधात आपल्याला योजना अंतर्गत चेअरमननी पैशाची आपल्याला स्कीम दिलेली. हा मग जर
तुम्ही जर फॉलो घेतला आता जर तुम्ही कुलूप लावले संडासाला हा तर लगेच तुमचे 500 रुपये लगेच तुम्हाला कॅश. चालेल ना एक टायमाचे 500, 2 टाइम गेले तर 1000 ने 1100. चालेल ना जुलबाचा रेट वेगळा आहे. जुलब असन तर 1200-1300 सडळ हाताने. लहान लहान पोरं बारक टाबराले असतील हा पावशर वाले 300-300 असे दिले. हा. किती 300-300 असे दिले. हा फक्त एवढंच की पुढचे 8 दिवस 15 दिवस किंवा 5 दिवस जोपर्यंत चेअरमन सांगत नाही तोपर्यंत संडासाचे कुलप उघडता काम नाही. नाहीच उघडायचे ना मग. तात्या मला सांग हे सरपंचाने आपल्यासाठी आपलं पण काय केलं काहीच नाही आजपर्यंत केलं, काहीच नाही. गॅस गोमत्या आणले त्यांनी ते संडासाची योजना आणली पण आपलं घुसमटतंय. सगळं वासच चालू होतं. वासाच वास आहे. जीव गुदमरल्यासारखं होतोय. आतमध्ये आहे का व्हेंटिलेशन साठी काही जागा आहे का नाहीच. नाहीये. त्याच्यासाठी आपलं मोकळ्या जागे मोकळ्या निवांत जागेत. ठिकाणी बसलं तर कसं वाटतं इकडे बघ Fresh वाटतं, इकडे बघ fresh. वर बघ खाली बघ सगळीकडे मुंगे आहेत किडे आहेत मुंगे आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आहे ना. हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये कसं आहे व्यवस्था एकदम एअर कंडिशन मध्ये आहे की नाही. सगळं असं बघा तुम्ही तात्या इमॅजिनेशन करा मोकळ्या असं मैदानाला वावराला आपल्याला एकदम फील घेत आहे की नाही. विषय वरतून पैसे भेटणार आहे कोण देईन नाही ना मग. इन्कम सोर्स आहे का नाही. आणि उलट उत्पन्न सोर खत होतं उलट त्याच. उलकत सोन खत होतंय. हा. तात्या रे खत होतंय. तात्या तुम्ही तात्या आपलं काम भारी नियोजन लावणार आहे. हा. फक्त आता तुमचंच झालं अजून तुमच्या 4 जणांना पण सांगायचं सांगतो ना मग. कुलूप उघडून द्यायचं नाही. नाही उघडून देणार. किल्ल्या लगेच आतमध्ये टाकून द्या. हा. संपला विषय. पर पर्सन 500 रुपये कॅश. हा. हा जुलाबवाले 1200 लहान पोरं पावशर वाले 300 असे दिले. 300 देणार. फक्त हागायला जायचं नाही म्हणजे नाही कुलप लावायची लावायची. बस संपला विषय. येऊ का तात्या हा या मग. चला. कुलप लावून टाकू ती. कुलप लावून टाका बस या ना बात. टिडिंग 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 टिडिंग. हो कुठं चाललंय घेऊन कचरा टाकायला. कचरा हा. पण कुठं टाकायचं देव कचरा कुंडीत. अजिबात नाही इकडे द्या अरे हा. बाई. उद्यापासून कचरा कुंडी टाकायचा नाही. आणि मग वल्ला कचरा उद्या बाजूला सुका कचरा डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला कचरा टाकून द्यायचा. बर आणि राहिला विषय धुण्याचा. धुणं तुम्ही धुता कुठं मोरीत. उद्यापासून धुणं पण मोरीत धुवायचं नाही. सरळ आणायचं बादलीवरून रस्त्यावर धुणं धुवायचं. हा उन्हात तानाचं कुठं धुणं धुवायचं. छत्री घेऊन धुवायचं पण रस्त्यावरच धुवायचं. कशाला पण. अहो तुम्हाला नाही माहिती ते काय आलंय आपल्या गावात आहे ना एक पुरस्कार भेटणार आहे आपल्या गावाला. मग असं केल्याने पुरस्कार भेटन का. त्या पुरस्काराशी संदर्भित जे हे सगळं चेअरमननी सांगितलेलं आहे आणि हे असंच करायचं ते म्हणजे स्वतः पहिला सांग. हा का. हा आणि राहिला विषय काय करायचं उद्या समजा तुम्ही भांडे बिंडे धुतले खारकट पाणी बिनधास उद्या साहेब लोक असो कोणी गावातले चांगले नागरिक असो बिनधास फेकून द्यायचं अंगावरती. अंगावर हा ते हाणतील ना मला धरून. अहो ते तर पुरस्काराचा भाग आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला सांगितलं तेवढं करा फक्त. ती बादली घेऊन जा कचरा बिचरा परत कुठं फेकू नका इकडं तिकडं या रस्त्यात टाका असा कचरा कुंडीत टाकू नका. लावलं कुलूप आता बरं का आता 1,500 काय मी सोडणार नाही आता ती. त्याच कोण त्याच गा टुचक्या काय चाललंय हा. अरे सांग सकाळची आता ते माणसं येते ना आपलं गाव पाहायला ते साहेब लोक आणि तू दारू रुपयाला आपल्या गावात दारू बंदी माहित नाही का तुला. कोण माणसं दारूबंदी. हा बाळ्या सकाळी पेणार संध्याकाळी पेणार दुपारा पेणार देशी पेणार इंग्लिश पेणार नाही काही भेटलं तर तुमच्या नाकावर टिचून सरमाडी पेणार पान दारू पेणार. असं ना सरमडा खाली हाणल्यावर कळन का तुला. आजपासून आपला सन्मान मिटला सरपंच. आयला एवढं केलं गावासाठी पण शेवटी दारू बंद नाही करू शकलो राव. काय माहित आता कसं होईल. अरे काय करतो घंट्या तू इथं येतो इथं काय केलं तू हा रस्ता खराब केला. मग त्याला काय होतं. अरे का अरे किती गाव असं चक्कर राहिलो आणि तू पाचापच थुकू राहिलाय. काय खाल्लंय पान का काय खाल्लं. पान खाल्लं पान. अरे पण पान खाऊन थुकतात का कुठं. अहो ते मोठ्या मोठ्या कंपनीत कसं स्मोकिंग झोन असतं तसं आपल्या गावात थुकिंग झोन चालू करा ना मग. थुकाव तरी कुठं गावात. थुकिंग झोन. हम्म अरे तिकडे वाड्याला जाऊन बस नाही जाऊन बस तिकडे पान खा थुकत बस ना तिथं मस्त मोठा थुकिंग झोन आहे. पानटपरी नाही तिकडे पानटपरी इकडे आहे ना. ते पान टापरेच बंद केलं पाहिजे. हे काय आहे हा सगळं गाव खराब करून राहिलाय तू. आणि हे पाणी कसं काय येऊ राहिलं एवढं. सुजाताबाई धुनत होती तिथं. अरे गावाचं धुणं होती का स्वतः धुती एवढं पाणी.
घर धुतलं आधी, मग भांडे घासले, आता धुणत होती. अरे सारं बोल करून टाकलं त्यात साहेब येतील ना ते कोण? ते गाव बघायला, गाव पाणी करायला. याय ना काय ना, त्यांच्या गावात काय धुणं नसतील धुत का साहेबाच्या? अरे आपण तिथं सार्वजनिक ही केलाय, धोबी घाट केलाय तिथं सगळ्यांनी जाऊन धुतलं पाहिजे. आणि इकडं कुठं रस्त्यावर बघा भाऊ तुम्ही. ते मी माझं बघतो पण तू पान खाऊन थुकू नको इथं. बरं चालतंय. अरे काय चालतंय, बोलता येईना, पाच करते. आईला गावात एक तर दुष्काळ पडलाय, पाणी नाही तर किती पाणी वाया घालीत. सारा राडा केला. आईला अरे अरे मी लय वेळा सांगितलंय कमल्या, काय? जर का तू परत रिक्षापाशी फिराकला जरी ना तुझ्या दगड बिगड- ओय, ओय, ओय. अरे काय भांडणं चालले आपल्या तुम्ही थांबा, गावात? तुम्ही थांबा. सरपंच थांबा. अरे आपण आपलं तंटमुक्त गाव आहे राव. अहो, तंटामुक्त कसली गावाकडे जाऊन द्या. काय? हा. मी याच्यावर केस करणार आहे. हा? तू बघ, तुला मी नीट नसतं ठेवेल. ओय, ओय, ओय. अरे एक केस भानगडीत पडू नका. आउट ऑफ दी कोर्ट सेटलमेंट असते आपली. आपण गावातले केस कधी बाहेर जात नसतात. भांडण करू नका. ही तर मिटणार नाही केस, ही तिकडे जाणार नाही. काय? ए, दगड- घेता येईल. यायला काढू घे, उचलून ए, टाकू का? अरे राहू दे ना, मरण नाही एखादं या राड्यात. हा अला एवढं केलं गावासाठी राव, तंटामुक्ती केली तरी तुम्ही एकमेकावर गोटे काढून राहिले राव. हा काय अर्थ आहे राव इतक्या वर्षाच्या माझ्या तपश्चर्याचं. सॅम अरे तू मोठा आहे, तुला कळायला पाहिजे ना, लहान आहे म्हणून तरी बरं आहे. अहो कवर सरपंच, कवर ऐकावं त्याचं. मी पण नाही ऐकून घ्या ना. बरं जा तू जा, सरपंच बे. तू जा बरं हा, जा, चल, जा ए. घरी जा, तू जा घरी जा, हा, जा बरं जा. तुम्ही म्हणतात म्हणून हा, जातो जा, जा. सरपंच. हा. आयला अजून सुद्धा भांडणं बंद नाहीत राव, काय करावंच काय. सरपंच असे का मग चालू राहिले? कोणी फुलाचं आणलेलं रे इथं? काय म्हणे अरे सरपंच दारू बिरू पेले काय? गावात चेअरमनला सांगावं लागेल गाड्या. अखियों के झरोकों से मैंने देखा जो हो चेअरमन, काय अहो ते सरपंच दारू पेलय. शक्यच नाही सरपंच आणि दारू आयला तू पियाला का काय? अहो नाही, हा. फुल ते रस्त्याने असं असं करत आणि बडबड करत चालले पेलेले. सरपंच सरपंच. नाही राव, असं व्हायचं नाही घंटे. मी खोटं सांगतो, चल दाखवतो तुम्हाला. कसं काय कडे असं नाही होऊ शकत. अहो मी बघितलं माझ्या डोळ्यात. काय भानगड? आजची हे आलाय म्हणतो नाही का सरपंच दारू पिले. सरपंच का दारू पिईन बाई? सरपंच दारू पेला असं कसं होईन घंटे? येणं झालंय का? सरपंचाला जर स्प्राईट प्यायची असली ना तर ते घरी सरपंच बाईला विचारतात स्प्राईट पिणार आहे मी, आणि तुम्ही म्हणता दारू पेले उगा काही गाडी तुम्ही राव. माझ्या डोळ्याने बघितलंय राव, स्वतः पेलेले लई. चेअरमन कुठे गेला राव? चालता येईना नीट. चालतंय ना? अहो त्या सरपंचाने इतके भांडण केलेत ना, कंपनीतले अख्खे कामगार हाणले तर. ते ड्रायव्हर मध्ये पडला, तर ड्रायव्हर थोडी मारती? हा बाबा, ते केस करायला चालले. आणि ते जाऊ द्या, तुमच्या शिरपाला वाचवा, त्याचं बी टंगड मोडलं काय. ते मध्ये पडलं, ते मारतीला वाचायला, आणि त्याला बी लय हाणलाय. बापरे. सरपंचाला झालं का असं आज? आयला हे सरपंचाची जिरायच्या नादात आपण सरपंच वेगळ्याच वळणाला लावतोय बरं का. म्हणजे माणूस चांगला आहे सरपंच, पण हे कस काय असं प्यायला लागले मध्येच? अवघड आहे हो. त्यांना भेटावं लागेल, त्याशिवाय काय भेटावं करणार? लागेल. चला, माणूस व्हायला जायला नको. ग्रामपंचायत ऑफिस पडलं का काय? आईचे ठेकेदार तुमचे टक्केवारी घेऊन काम करता का रे साल्यांनो? Come.
गप बंद होय बंद गप चुप. याला तंबाखू खाऊन देत नाही. पहिले चेअरमन सरपंचाने कोणता ब्रँड प्याला असेल बरं एवढे ठस झालेत ते. अरे एवढं सरपंच ठस झालाय याचा अर्थ सरपंचानी भारीच ब्रँड पेला असेल का महागातला. महागातला चेअरमन कधीतरी आम्हाला तसा मागातला ब्रँड पाजा ना. पाजू तुम्हाला नंतर पण ते पहिलं तर बघू नये काय आता कसं वाटा लावायचं. हा चला ए सुना आहे का रे सुना? सरपंच काय बघतोय आम्ही कोण आहे रे? तुम्ही तंबाखू कोण आहे? अरे दारू बी पेलेत. अरे आम्हाला वाटलं खोटंच आहे. अरे तुमच्या सारख्या माणसाला असं शोभत नाही राहू. सरपंच तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती राव. तो का ना सुना आहे का सुना? सुना सुना. अहो तुम्ही जर असं करायला लागले तर कसं होईल गावचं? अरे बघण्याच्यात किती काड्या आता तंबाखूत मी भेसळ. अरे ते अन्न भेसवाल्यांना तरी सांगा एखादी रेट टाकायची याच्यावर. किती भेसळ करणार रे तंबाखूच्यांनो. आता सरपंच बर काय तुम्ही लय नाटक करायला लागले राव. असे तुम्ही गावाकडे तरी बघा राव. सभापती हा गाव गेलं उडत. अरे 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 सभापती चेअरमन काय काय पुरं डोक्यात फेल व्हायला लागले राव. सरपंच द्या राव ह्यो नाच सोडून. मामलेदार साहेब त्या बाई बी तसंच म्हणत होत्या. काय सडा सडा किराया ना दुखळा. आता हे काय बारीला बी गेलतो का काय बघ. आता बघ बघ हे कसं करायचं. चल आबा ऐका ऐका तुम्हाला खरं सांगतो आम्ही. आम्हाला पक्की माहिती गंठनकडून कळली होती की उद्या गावाला पुरस्कार मिळणारे आदर्श त्याच्या सरपंचाला बी पुरस्कार मिळणारे. आम्हाला काही ते दाखवलं नाही म्हणून आम्ही थोडे हे नाटक केलं होतं. दारू काही चालू केली आणि हे काय केली. आम्हाला फक्त काय करायचं होतं तुम्हाला पुरस्कार मिळू द्यायचा नव्हता. पण तुम्ही असे वायाला जातान याची आम्हाला काही कल्पना नव्हती. म्हणून हे सगळं आम्ही नाटक केलं बा. एक तुम्ही नाटक केलं आणि मी कोणतं काय केलं? मी बी नाटकच केलं. जरी मला पेताडाची ऍक्टिंग जमली नसली तरी पण तुम्ही कबूल केलं हे बी माझ्यासाठी नसत थोडकं. आता असं म्हणजे चांगल्या गाळ्यात घातल्या. अरे साल्यांनो, चोट्यांनो, भामट्यांनो. सरपंच 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 थांब 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 थांब. आणि तू रे माझच खाता. अरे माझच खाता मारत उडता. 200 रुपये दिले म्हणून 200 रुपयासाठी मी दारू पिऊन तुमच्या समोर आलो. 200 रुपयासाठी? हा. हा आता 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 मी कशी वाजतो बघ तुला. नको ना. बघ आता कशी वाजतो. सरपंच. थांब तू घंट्या थांब. कर रे. नाही ना. आता तू आहे ना संध्याकाळी ये. मी आलो आता उशा घरी असताना. बघ बाळ पाहिलं ना मित्रांनो. गावाचे लोक असे जे नाठाळ असतात ना त्यांच्या पुढे जाऊन आपल्याला नाठाळावं लागतं तेव्हा गाव चालतं. तुमच्या गावात आहेत का असे नाठाळ असले तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अजूनही धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मी आलो जाऊन पिऊन नाही बरं का घरून जाऊन आलो. सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चट्टा वर डोळा.